चांगली संगत, वाईट संगत आपण हे नेहमीच ऐकतो, बरोबर? पण कधी विचार केलाय की सद्गुणांची म्हणजे आपल्या चांगुलपणाची खरी कसोटी कुठे लागते? लोकांच्या गर्दीत की मग शांत एकांतात? जातक कथांमध्ये ना अशीच एक गोष्ट आहे जी आपल्याला थेट याच प्रश्नावर विचार करायला लावते. चला तर मग बघूया काय आहे ही गोष्ट. कल्पना करा, एका बाजूला आहे जंगलातलं एकदम शांत पवित्र आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला मोह आणि रोजच्या आव्हानांनी भरलेलं एक गाव. आता सांगा, सद्गुणांना सिद्ध करण्यासाठी खरं मैदान कुठलं? बस याच प्रश्नाभोवती ही सगळी कथा फिरते. तर मग गोष्ट सुरू होते एका घनदाट जंगलात. तिथे एक तरुण तपस्वी राहतोय, एकदम साधं शुद्ध आयुष्य जगतोय. सगळं काही शांत आहे, पण त्याच्या या शांत आयुष्यात एक तरुणी येते आणि सगळं काही बदलून जातं. कारण ती त्याच्या साधनेवर, त्याच्या जगण्यावरच एक असा काही प्रश्न उभा करते की तो पुरता गोंधळून जातो. आणि तिचा युक्तिवाद इतका साधा आहे पण तितकाच प्रभावी. ती काय म्हणते माहितीये? ती म्हणते की अरे, या जंगलात सुरक्षित राहून सद्गुणी असणं यात काय मोठं आहे? खरी परीक्षा, खऱ्या चारित्र्याची कसोटी तर तेव्हा लागते जेव्हा माणूस जगाच्या गर्दीत उतरतो, जिथे सगळीकडे आव्हानं आहेत, मोह आहेत. ती जणू काही त्या तपस्व्यासमोर दोन चित्र ठेवते. एकीकडे आहे जंगलातलं सोपं, सुरक्षित आयुष्य, जिथे सद्गुण आहेत पण ते कधी तपासलेच गेले नाहीत. आणि दुसरीकडे आहे गावाकडचं आयुष्य, जिथे मोह आहेत, संकटं आहेत, पण तिथेच खरी परीक्षा आहे. आणि तिचा मुद्दा एकदम स्पष्ट आहे. माणसाची खरी वाढ ही आव्हानांमधूनच होते, आरामात नाही. तिचे शब्द जरा नीट ऐका. ती म्हणते, एकांतवनी पवित्र राहणे सोपे, पण गावात माणूस अधिक उदात्त जीवन जगू शकतो. या शब्दांमध्ये खरंच एक वेगळीच ताकद आहे, नाही का? असा विचार समोर आल्यावर कोणाचंही मन थोडंसं तरी विचलित होणारच. आणि अगदी तसंच होतं. त्या तरुणीचे शब्द त्या तपस्व्याच्या मनात अगदी घर करून बसतात. तो इतका बेचैन होतो, इतका अस्वस्थ होतो की तो आपली रोजची सगळी कामं सोडून देतो आणि फक्त एकाच गोष्टीची वाट बघतो, आपल्या वडिलांची. त्याला वाटतं की फक्त तेच त्याला या गोंधळातून बाहेर काढू शकतील. मग जेव्हा त्याचे वडील येतात तेव्हा तो आपला निर्णय त्यांना सांगून टाकतो. तो एकदम निश्चय करून म्हणतो, बाबा, मला आता या जंगलात नाही राहायचंय, मला गावात जायचंय, लोकांमध्ये राहायचंय, कारण तिथेच माझ्या सद्गुणांची खरी परीक्षा होईल, तिथेच मी स्वतःला सिद्ध करू शकेन. पण मग तो एक असा प्रश्न विचारतो जो या संपूर्ण कथेलाच एक वेगळं वळण देतो. तो विचारतो, ठीक आहे, मी गावात गेलो, पण तिथे कोणाशी मैत्री करू, कोणत्या लोकांना आपलंसं करू? आणि इथेच मुद्दा कुठे राहायचं यावरून सरळ कोणासोबत राहायचं यावर येतो. आणि हाच या कथेचा खरा केंद्रबिंदू आहे. आणि आता त्याचे वडील, जे स्वतः एक मोठे ज्ञानी तपस्वी आहेत, ते उत्तर देतात. आणि त्यांचा दृष्टिकोन तो पूर्णपणे वेगळा आहे. ते मुलाला सांगतात की अरे, सद्गुणांचं रक्षण करण्यासाठी जागा बदलणं हा उपाय नाहीये. खरी गोष्ट त्याहून खूप खोलवर आहे. बघा, वडिलांनी काय केलं, त्यांनी मुलाच्या समस्येची व्याख्याच बदलून टाकली. ते म्हणाले, खरा प्रश्न कुठे राहायचं हा नाहीयेच, खरा प्रश्न आहे कोणासोबत राहायचं. जागा महत्वाची नाही, संगत महत्वाची आहे. किती मोठा बदल आहे हा विचारात. आणि मग त्याचे वडील त्याला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा सल्ला देतात, लोकांची निवड कशी करायची. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की बघ, काही लोक असे असतात जे आपल्याला वर उचलतात, आपली प्रगती करतात, आणि काही असे असतात जे आपल्याला खाली खेचतात. कोणाला जवळ करायचं आणि कोणापासून लांब राहायचं हेच तर खरं ज्ञान आहे. विशेषतः मूर्ख लोकांच्या संगतीबद्दल बोलताना ते इतके प्रभावी दाखले देतात. ते म्हणतात, अशा लोकांपासून असं दूर राहा जसा आपण एखाद्या रागीट सापाला बघून दूर होतो किंवा एखादा खडबडीत रस्ता टाळतो. कारण एक गोष्ट नक्की आहे, त्यांची संगत नेहमीच दुःखाकडे घेऊन जात. त्यांच्या संपूर्ण उपदेशाचं सार खरं तर या एका वाक्यात आहे, मूर्खांशी संगत करू नकोस, कारण मूर्खाच्या सोपट्याला दुःखच मिळतं. किती साधा पण किती खोल विचार आहे हा, नाही का? चुकीच्या संगतीचा परिणाम नेहमीच वाईट असतो हेच त्यांना सांगायचंय. तर मग वडिलांचं हे ज्ञान ऐकल्यावर त्या तरुण तपस्वाच्या मनात काय बदल झाला असेल? त्याचा तो गोंधळ, ती द्विधा मनस्थिती, त्याचं पुढे काय झालं? चला बघूया. आणि अखेर त्या मुलाला आपला मार्ग सापडला, त्याला साक्षात्कार झाला. तो जंगलातच थांबला, पण आता भीतीने नाही तर एका नव्या खोल समजुतीने. त्याला हे कळून चुकलं होतं की जगातली सगळ्यात मोठी संपत्ती, सगळ्यात मोठं ज्ञान ते बाहेर गावात नाही तर इथेच आपल्या जवळ, आपल्या वडिलांच्या रूपात आहे. आणि इथे या कथेला एक असं वळण मिळतं की आपण थक्क होतो.
कारण ही कथा सांगितल्यावर खुद्द भगवान बुद्धांनी सांगितलं की ही त्यांच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट आहे आणि ते ज्ञानी वडील ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्धच होते. विचार करा, या एका माहितीमुळे त्या वडिलांच्या उपदेशाला किती वेगळीच उंची मिळते. आणि योग्य संगतीचा परिणाम काय होतो हे इथे अगदी स्पष्ट दिसतं. वडिलांचा सल्ला ऐकून त्या तरुणानं फक्त योग्य मार्गच निवडला नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून तो अशा आध्यात्मिक उंचीवर पोहोचला जिथे तो एकटा कदाचित कधीच पोहोचू शकला नसता. म्हणजे शेवटी काय सिद्ध झालं? सद्गुणांचं खरं घर ते जंगल किंवा गाव नाहीये, ते आहे सुज्ञ लोकांची संगत. त्या तरुणासाठी त्याचे वडीलच त्याचं खरं अभयारण्य होते. एक अशी जागा जिथे त्याचे सद्गुण केवळ सुरक्षित नव्हते, तर ते वाढत होते, समृद्ध होत होते. हजारो वर्षांपूर्वीची ही गोष्ट पण आजही किती खरी वाटते, नाही का? आपण सगळेच अनेकदा विचार करतो की जागा बदलली, शहर बदललं की आपल्यात बदल होईल. पण कदाचित खरा बदल हा जागा बदलण्यात नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांची निवड योग्य करण्यात आहे. जरा विचार करून बघा, आपल्या आयुष्यात असं आपलं खरं अभयारण्य कोण आहे, जिथे आपण सुरक्षितही असतो आणि आपली वाढही होते.